आज आम्ही ब्लॉग हँडल करणार आहेत. गाईज इकडे काय चाललंय आम्हाला समजत नाहीये. आम्ही परत तेच झालेलं आहे. नेहाच्या मुले गाडी थांबवलेली आम्ही. वन मोर विक्टिम. वेलकम टू माथेरा. हे बघा गाईज केवढा सुंदर असा व्ह्यू आहे. गाईज यो बाई पॉइंट आम्हाला आवडला, मस्त आहे. त्या सिड्यांचा वापर करून आदिवासी लोक मधाचे पोळे काढतात. चल धावा धावा. मनसारगम छेडावे गीत नाचे सिद्धूला वारे आले अंगात गेले. मतलब क्यों भाई क्यों. सब्सक्राइब टू विथ नेहा पाटील. हॅलो गाईज, पुन्हा एकदा भेटतोय विथ नेहा ब्लॉग मध्ये. आज तुम्हाला दोन नवीन माणसं दिसत आहेत. आज नेहाला मेकअप करायला टाइम नाही. आज आम्ही ब्लॉग हँडल करणार आहेत. नेहा काय नेहाला बघू आपण. आज आम्ही ह्यांना कुठे फिरायला घेऊन जाऊ त्यांना पण माहिती नाहीत आणि आम्हाला पण माहिती नाही आम्ही कुठे चाललोय फिरायला. ते मस्त प्लॅन आहे. आम्ही आता ट्रिप काढले म्हणून काढलेली आहे. फिरायचं म्हणून फिरायचं बस. नेहा अजून मेकअप करते. तर गाईज आम्ही आता निघतोय कुठेतरी. ते कळेलच तुम्हाला, थंबनेल वरून तरी कळलंच असेल. आणि आमची दादा आणि वहिनी करायला लागलेत लेट आणि मी विदाऊट तयारी तशीच आल्या. तर बोललं गाडीतच तयारी करीन. मी बघ ना, तू बघ ना मी कशी आले. मग दादा आणि वहिनीने केलाय लेट. ही बघा या 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 या. चला निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. काहीच मी कधीपासून एक चांगलं असं व्हिडिओ घेवायचं ट्राय करते पण हे दोघांची बडबड काही थांबत नाही. भाई आणि सिद्धू बडबड. सो गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तशी तर स्टार्टिंग झालेली आहे, या दोघांनी केले. आता आम्ही घेतलाय, आता मी छोटासा ब्रेक घेतलाय नाश्ता आणि चहासाठी. तर आता बघूया कसा होतो पुढचा प्रवास. टोकियोला सेम रस्ता टोकियोला वाटतं. हाय गाईज, आता आम्ही थोड्या वेळात माथेरानला पोहोचणार आहोत. तुम्हाला कसं वाटतंय. रिव्हील नव्हतं केला. आता ऑन द वे. हेलो गाइस, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सो गाइस आता आम्ही ऑन द वे आहोत. ही आमची गाडीतली मेंबर्स आहेत. हॅलो गाइस, आम्ही आता एक ब्रेक घेतलेला आहे. तिच्या मुले ब्रेक घेतलेला. काय झूम नाही होते. नेहा मुले ब्रेक घेतलेला. रिलॅक्स व्हायचं. तुम्हाला फोन दे चार्जिंग. सगळा नेहाचा उलटा पलटा झालेला आहे. नेहाच्या मोशन सिकनेसची विक्टिम आहे, शिकार बनलेली आहे. क्या पता कैसे हुआ पर गया. A few inches later. परत तेच झालेलं आहे. नेहाच्या मुले गाडी थांबवलेली आम्ही. वन मोर विक्टिम. त्यांचा हात घेतलाय काकूने हात घेतलेला आहे. नंबर 2. गाईज इकडे काय चाललंय आम्हाला समजत नाहीये. आम्ही कधी निघालेलो, पोचता आम्ही किती वेळा थांबलोय. विक्टिम नंबर 1, विक्टिम नंबर 2 आणि सिद्धू दादा एक. आता काय होते काय माहिती. आता तर दिवसाची स्टार्टिंग झाली आहे. गाईज आम्ही वरती चाललोय आता. वरती बोले तर नेरळ वरून वरती अमन लॉन्च. गाईज इकडचा व्ह्यू बघा किती सुंदर एकदम. इथे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काही मस्त ना माहिती नाही पण इथे किती सुंदर वाटते. इकडे जी लोक आलेत त्यांनाच माहिती. गाईज आम्ही फायनली पोहोचलेले आहेत पण कोणत्या हालत मध्ये पोहोचले ते आम्हालाच माहिती. वहिनीचा तोंड बघा गाईज. अजून ती हाय अजून बरी नाही झाली पण आले.
हॅलो. ते ना एंट्री फीज लागते, तर हे बघा त्याचे रेट्स इकडे लिहिलेले आहेत. आणि आता आमची ऋतू गेले तिकीट घेण्यासाठी. ऋतू, हे बघा गाइस आमचं तिकीट आलेलं है. अभी हम जाएंगे अंदर. अंदर का ये टिकट है और कैसा जाना है वो पता नहीं. गाइस इथे पार्किंगसाठी खूप इश्यू आहे. गेला आम्ही अर्धा तास झाला इकडे थांबलेत, पण आमची गाडी अजून पार्किंगला नाही गेली. ही बघा आत्ता गाडी येते इकडे. कधी पार्किंग होईल आणि आम्ही कधी मध्ये जाऊ काय माहिती. गाईज फायनली आम्ही रीच झालेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. गाईज आता आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहे. बघा किती मस्त थंड वातावरण आहे एकदम. कसं वाटतं? घाम निघणार नाही असं वाटतं. इकडे बरफ पडेल आता. हे बघा इकडे ना बरेचसे घोडे वगैरे आहेत, पण आम्ही निघाले चालत. तर चलो. सो गाईज आता आम्ही या गेटवर पोहोचलेले आहेत. वेलकम टू माथेरान. वेलकम टू माथेरान. गाईज आता अमन लॉन्चच्या इकडे आलेत आम्ही, आणि आमची दोघं जण. मी ये इधर आहे. मी पप्पा फोन मध्ये ना आया बघा. चला चलते रहो चलते रहो. आई समोरून आली ट्रेन. आता ही बघा टॉय ट्रेन आलेली आहे वरून खाली. चला गाई चालत राहा चालत राहा. काय दिसतंय का बघूया. आपला सिद्धू पहा किती स्मार्ट दिसतोय. असं बोललं का तो हवेत जातो. वाह व्हाट इज दिस व्हाट इज दिस. हे क्या आहे. भारी भारी. इथून बरोबर दिसते. सुंदर. गाइस हम कब से चले जा रहे हैं, पर कहाँ जाना है वो पता ही नहीं लग रहा है. और उधर हमारे पप्पा और दादा कुठे दादा है. ओके. छत्री तुम्हाला पाहिजे होती. मान छत्री नव्हती पाहिजे. गाइस यांनी सगळ्या छत्र्या निलेशाकडे देऊन ठेवलेल्या. आमची छत्री बाहेर बांधून ठेवलेला. तिच्यात बघा कसं एक छोटूसा बेबी आहे. ते माकडाचे मस्त ना. बकरा आला. माकडाला दिले तर बकरा. हाऊ टू ईट आईस्क्रीम चे क्लासेस तुम्ही याच्याकडून घेऊ शकतात. आता सगळेजण इकडे मस्तपैकी चटपटीत खा रे. खट्टा मिठ्ठा. हे करवंद गावठी करवंद. मस्त मसाला लावलाय मीठ लावले. हे बघा की इथे कसं मार्केट लागलंय. बऱ्याचशा वस्तू आहेत, पण जास्तीत जास्त ते चपला फुटवेअरच दिसतात आहेत. हे बघा गाईज इकडे सगळे जे पॉइंट्स आहेत ना मेन त्यांचे कुठे आहे ते म्हणजे असं नकाशा आहे हा मॅप. आणि इथे दाखवलेत कोणते कोणते आहेत ते. आम्हाला एक पॉइंट खंडाळा पॉइंट बघायला चाललेत आम्ही. हाय का हे नाही. चलो खंडाळ्याचा फील येईल ना. म्हणजे आई नुसतं चालायला लावलंय. अजून एक पॉइंट नाही बघितला. सकाळी कधीपासून म्हणजे सकाळपासून आले ना. आता 11:12 वाजायला आले. अजून एक पण पॉइंट नाही बघितला. आता आम्ही चाललो पहिला पॉइंट आमचा बघायला. त्याचं नाव आहे गाईज. फायनली आता आम्हाला एक पॉइंट दिसतो आणि त्याचं नाव आहे अलेक्झांडर पॉइंट. अलेक्झांडर. ओके चल तू अलेक्झांडर आहेस. तुम्ही सुंदर असा व्ह्यू बघू शकतात. जाम भारी वाटते. आणि इकडे आमच्या सिद्धूला मस्तपैकी फोटोग्राफर बनवलेला आहे. बलीचा बकरा. भाईचे फोटो काढून झालेले आहेत आणि चुपच झाले. दादाच आता चालू आहे. आणि पुन्हा एकदा फोटोग्राफर आहे आपला सिद्धू. आणि काही लोक जी घाबरून वरतीच थांबले. त्याच्यामध्ये आपले रचना वहिनी आणि दादाचं नाव येते. आणि अजून आहेत काहीशी वेटिंगलाही. हे बघा गाईस केवढा सुंदर असा व्ह्यू आहे. आणि अजून एक काय तर
तिथे आहे ना एक छोटंसं विलेज आहे, पण तिकडे लोक जात कशी असतील नाही येत कशी असतील. दादाचे आमचे काय फोटो नाही खपत, कौशी काढते. चला आता आमचा फर्स्ट पॉइंट झालेला आहे बघून. नेहाने आता मला कॅमेरामॅन बनवलेला आहे इकडे. गाईज मी कॅमेरामॅन झालेलो यांचा. गाईज आता आमचे 4 पॉइंट बघून झालेले आहेत. मस्त मस्त छानपैकी 4 पॉइंट बघितले. पहाटे लवकर आलो. पहिला पॉइंट आम्ही पॅनोरमा बघितला आणि कडेवरचा गणपती. आफ्टर दॅट अलेक्झांडर, इको पॉइंट अँड रामबाग. आता रामबागला चाललोय. बाय. गेलाय हाक मारून. इको पॉइंट भेटलेला आहे. जय मल्हार. येलकोट येलकोट. हा रिटर्नच ते आला. जय मल्हार. अरे अरे हृदया आला. भाईचं फालतू ज्ञान ताई कोणतरी माणूस ठेवला आठ. काका बसलाय तिकडे. म्हणजे तू काका काय त्यांचाच होता तो काका काय करते ओरडते म्हणून आवाज येते. पाटील परिवाराचा गाईज यो बाई पॉइंट आम्हाला आवडला. मस्त आहे. हे आपण आवाज रिटर्न आले. सगळी खुश आहे खुश आहे. भारी आहे भारी. वैदिक गेलाय मस्ताईला. येते. भारी आहे भारी आहे. आवडला आम्हाला. सबस्क्राईब टू विथ नेहा पाटील. करतीन करतीन तरी पण करतीन. तर गाईज हा इको पॉइंट वगैरे नव्हता, पण त्याचा असा शोध लावलाय. पण भारी होता. आमचा आवाज रिटर्न येत होता. शोध लावणारे हेमंत पाटील आणि हर्षदा पाटील. ओके. हा ही हृदया पण होती आणि मस्त वाटलं तिकडे. आता बघूया पुढे अजून काय काय सगळी चालले. चलो गाईज आता आम्ही ना खूप दमलेलो आहेत. कधीपासून जंगलमध्ये फिरून 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 फक्त जंगलमध्ये ना कोणच दिसत नाही. आम्हीच दिसतोय. म्हणजे आमचीच फॅमिली आहे, बाकी कोण नाही. बघायचं तुम्हाला. हे बघा आमची अख्खी फॅमिली चालले. और हमारा एक हेमंत जी दादा वो पीछे ही रह गई थी. किधर रह गई थी पता नहीं. हिरवा निसर्ग हा भवती रे, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडावे गीत नाचे सिद्धूला वारे आले अंगात गेले सिद्धूला पावशेर पाजली. नवे पंख पसरा अपना एक आदमी किधर है? उंच उंच लहरा. अपना एक आदमी किधर है? नवे पंख पसरा उंच उंच लहरा. फिर फिर नारी गीत गारे सुंद वारे ला 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 ला. आता आम्ही जातोय रामबाग पॉइंटला. तर गाईज आता आम्ही जातोय रामबाग पॉइंटला. सगळे नुसते चालून कंटाळले, पण तरी तोंडावर हास्य बघा किती. रामबाग पॉइंट पे जाओगे ना तो फ्रेश हो जाओगे तुम लोग. देखते थकवा है सब निकल जाएगा. खायला आंबे असं काय काय खायला असायला पाहिजे. ओके. फायनली गाईज आम्ही रामबाग पॉइंटला आलेले आहेत. वाव केवढं हे आहे, भारी वाटते. आणि कधीशी आम्ही ते आवाज करत होतो ना ते तिकडे होतो. ती छोटी छोटी माणसं दिसतात बघा, तिकडे होतो आणि आता इथे आलेत. अच्छा आहे, बहुत अच्छा आहे. काय पप्पा काय दिसते? पप्पा आई बघा काय दिसते? गाव दिसते डोंगराच्या बाजूला आपल्या. काही काही हे बघा गावरेपाडा गाव. आणि तो फक्त मंगला पाटील परिवाराचाच आहे. मंदिर आहे पण आहे खंडोबाचं आणि बाजूला काय आपलं घर आहे. मंदिर आहे त्याच्या बाजूला आपलं घर आहे मुकुंद निवास. ओके. आणि तिथे ज्याच्या समोर पुढे गेल्यानंतर सत्यनारायण मंदिर आहे. हा मग थोडं शिव मंदिर पण आहे. थापा नुसत्या थापा. गाईज आम्ही वैदिकला आणलं आणि त्याच्याला व्हिडिओ कॉल. वैदिक अरे 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 तुला आणलंच नाही. तिकडे वैदिकच्या वाटणीची इकडे माकडं आहेत गाईज, टेन्शन नका घेऊ. गाईज फोटोसाठी चढलाय हो कसा. मतलब क्यू भाई क्यू. छत्री ओपन ही काही चालली आता हेल्पिंग साठी.
तर गाईज आता आमचा रामबाग पॉइंट पण बघून झालेला आहे. आता आम्ही निघतो. आता काय चाललो? अभी जाएंगे अपन लेक पे, शेवरलेट लेक. ओके चला आता ते जाऊ. गाईज आता आम्ही निघतोय. कुठे जायला? शार्लेट लेक. यांना बोलता येते पण आमची बिचारी हृदया, तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आम्हाला. हृदयाचं कान दुखतोय गाईज. दुखतोय कानाने भाई तिला मी माझा कान डोनेट करतो. बघितलं का? बघितलं एवढा प्रेमळ काका तुला मिळेल का कुठे? बोल नाही बिल काहीतरी बोल. तर तिला माझा कान नसेल पाहिजे असेल ना तर मी कुत्र्याचा नाही तर बैलाचा बिलाचा देऊ शकतो. ठीक आहे आपण बकरीचा देऊ. तर गाइस आता आम्ही शार्लेट लेकला इथून जातोय. देखते कितना चलना पड़ता है. बहुत चलाते रे, बहुत चलणार आहे इधर. आता हा मॅप बघून अजून 2-3 पॉइंट एक्स्ट्रा बघण्याचा विचार मनात आणू नका प्लीज. गाईज या उतरणीवरून ही सगळ्यांनी धावत जायचं आहे. हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे. चला ऋतू ये धावतो मग बदकासारखी मेंगुटलेली. चल धावा धावा. हेमंत दादा पण धावणार आहे गाईज. लवकर या. स्पीड ये चलो. फायनली इकडे छोटूस काहीतरी हे तळं का काय ते दिसलंय आम्हाला. पण अजून पुढे जायचंय. चलते राहू. इकडे आम्ही घनदाट जंगलामध्ये आम्ही मॅगी बनवायला सांगितलंय आणि आई मॅगी बनवायला लागलीत. वेटिंगला 2 जण बसलेत. मॅचिंग आहे तुम्ही. आई मग दिराणी बहिणी रचना. वहिनीची मॅगी आली. खा आता पटापट खा. सगळी गेली टाकून. बस एवढं गरम मला जाणार नाही. गाईज आता आम्ही लेकला पोहोचलेले आहेत पण इथे जामच क्राऊड आहे. पण माझी तर नाही इथे थांबायची इच्छा. तर सगळे तिकडे चाललो आम्ही. चला कंटाळले पोरं. काहीच आता आम्ही चालले शार्लेट लेक वरून. 1 मिनिटावर आहे लॉर्ड पॉइंट. तिथे असे काही पर्टिक्युलर व्ह्यू आहेत. जर भेटले आम्हाला दाखवायला जमले तर आम्ही शोरली दाखवतो. गाईज इथे एवढं धुकं आहे ना समोरचं कायच दिसत नाही. म्हणजे एकदम धुरकट अख्खे डोंगर दिसतात आहेत. म्हणजे डोंगर दिसतात आहेत. आणि ते असे या लॉर्ड पॉइंटवर हे एवढे पॉइंट ते आता आपल्याला टेलिस्कोपने दाखवणार ते लोक. ओके डोंगराच्या टॉपला बघा छातीपासूनचा वरचा भाग ज्याला आपण फर्स्ट मूर्ती कशी त्या सुळक्यावरती मूर्ती ठेवलेली आहे. हा जो उभा डोंगर आहे ना गणपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघा सुळक्याच्या टॉपला. त्या सिड्यांचा वापर करून आदिवासी लोक मधाचे पोळे काढतात. हो डोंगराच्या कपरीमध्ये एप्रिल आणि मे त्या टायमाला तिथे लागलेला असतो. इकडे उभा डोंगराचा स्लोप पण एंड या खालच्या साईडला दरीमध्ये ती नेकेडच नाही दिसत. कोणता पॉइंट हो? नाही म्हणायचं दिसते तुला मूर्ती. अरे काय यार तुम्ही एक मस्त वाला पॉइंट मिस केला. भारी होता भाई. एक पॉइंट मस्त होता. टेलिस्कोप मध्ये आम्ही बघितलं ना. चल गाईज हे बघा हिने कसे लपवले. बिकॉज माकडं पटकन हातातून ना खेचून नेतात आहेत. कधीशी नेलं म्हणून सगळ्यांनी काय काय लपवले तुम्हाला दाखवतो. हे बघा दादानी बाटली कुठे लपवले. बिकॉज माकडं घेतात म्हणून. स्ट्रॅटेजी. चिप्स घेतले. हे बघ दादाचं घेतलंय चिप्स. दादानी कवडं पण लपवले तर तरी काय उपयोग झाला नाही. मी घेतले. किशन थंड्याची बॉटल आहे पण ती आता मी पुढे दाखवते नाही ती पण घेतील. क्या भाऊ मजा आ रहे ना अभी खाते हुए तेरे को. कैसा लग रहा है. किती घनदाट जंगल आहे हे. आणि एवढा आवाज पण एवढा पीसफुली वाटतंय ना इकडे सगळं. आम्ही कधीशी बसलेलो भारी वाटलं. आणि आता आम्ही निघतोय मेन मार्केटमध्ये जाण्यासाठी माथेरानच्या. तर येस. आणि ती बघा आमची दादा आणि वहिनी तर डोकरी अम्मा वाटते. बुढापे की सहारे की ते पिक्चर असतो ना तशी दोघं जण वाटते. हिची मम्मी पप्पा. चला. सो गाईज जाताना बोललेलो या खंडाला पॉइंटला जावाचं आहे. तर जावाचं हाय का. जा ना गाईज. दादा जाते पप्पा नाही.
तर गाईज आता आमचे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय. बघूया टॉय ट्रेन किंवा म्हणजे काय रिक्षा भेटते आता बघूया. गेलेत आमचे भाई वगैरे, तुम्हाला दाखवते. चलो गाईज, आपला भाई रिक्षा बघायला आलेला आम्हाला. भाई तुझे काय गेला सगळा इकडे 20 रिक्षा आहेत 20 आणि त्यांच्या फक्त 4 रिक्षा चालू आहेत आणि ते 4 मध्ये केवढी जण होती बाबा बाबा, जामच गर्दी होती. आणि घोडावाला सांगतो खाली घेऊन जायला 1,500 रुपये एकाचे. आणि ते बग्गीचे जाय आपले 1700 रुपये. आणि ट्रेनचं काय हवाला आहे? ट्रेनची 3 तास म्हणजे 3 तास लाईन मध्ये लागून तेव्हा तिकीट मिळेल आणि मग त्याच्यानंतर मग ट्रेन मध्ये पण दुसरा वेळ लागेल ती वेगळं, म्हणून आम्ही गपचूप चालत निघालो. गाईज आम्ही कधीपासून चालतोय पण काय आमचा रस्ताच नाही संपत आहे. रस्ता भासलोय वाटतं. नाही, पटरीवरून गेलतो बघ सकाळी, ते लवकर गेलतो. आता काय माहिती रस्ताच नाही खपत नाही. जंगल माथेरान खूप महाग पडला आणि आमच्या आणि पाय आमचे शाप गळून पडतील आता घरी गेल्यावर. काय माहिती काय होते आमच्या पायाचं. आमच्या अंकलला वैदिकची आठवण येते म्हणून. निलेश अख्खा वेळ वैदिकची आठवण येते. पण येताना एकदा पण आणला नाही ते पोराला. विचारला मामाच्या घरा नेऊन ठेवला आणि अख्खा वेळ बोलतो वैदिकला आणायला पाहिजे होते, वैदिकला आणायला पाहिजे. ये अच्छा नाही है. फायनली गाईज आम्ही अमन लॉन्चच्या इकडे पोहोचलेले आहेत. थोडं आता बरं वाटायला लागले आता, म्हणजे थोड्या वेळाने खालीच उतरू. आता बघूया चला काय परत नाही येणार बोलतोय माथेरानला. बघूया काय होते. येऊ पण आमचा स्वतःचा घोडा घेऊनच येऊ. आमचे खंडोबाचा घोडा पांढरा घोडा आहे तोच घेऊन येऊ. चला गाईज आमची ट्रिप आता कम्प्लीट झालेली आहे. माथेरान बाय 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 बाय. आता बाय 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 बाय. चला बाय बाय. चला आता आम्ही चाललो घरी. तर गाईज आमची माथेरानची ट्रिप सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे. मस्त आम्ही फिरलो, जाम मजा आली आणि थँक्यू दादा आणि वहिनी. आणि येस, आजच्या ब्लॉगचा एंड मी इकडेच करते. जर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.